नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. आज भरपूर दिवसानंतर मी व्हिडिओ तयार करत आहे. व्हिडिओ तयार करण्यामागचा उद्देश शेतकऱ्यांना एक महत्त्वाची माहिती आणि काही शेतकरी करत असतील, पण काही शेतकऱ्यांना आणखीही याच्याबद्दल जास्त अवेअरनेस नसेल किंवा जास्त गांभीर्य नसेल किंवा थोडक्यात ते करत नसतील, तर अशा एका लागण झाल्यानंतर जे आपण कोणतं औषध मारणार आहे की जेणेकरून ते औषध मारल्यानंतर तणाचा पूर्णपणे बंदोबस्त होणार नाही, पण 50% तण हे येणार नाही, ह्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तत्पूर्वी मी थोडक्यात सर्व तुम्हाला ह्या लागणीबद्दलची माहिती सांगून घेतो थोडक्यात. मित्रांनो, तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पहा. मागच्या व्हिडिओमध्ये मी माझे सर्व ऊसाचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मला 80 ते 85, 80+ आणि 90च्या आतमध्ये उतारा पडलेला आहे सगळ्यांचा. तर ही जी समोर सरी पाहत आहे, ही सरी 4.5 फुटी सरी आहे मित्रांनो. पाहून घ्या, 4.5 फुटी सरी आहे. सरी ही जास्त खोल नाही मित्रांनो, उथळ सरी सोडलेली. सिंगल पलटीच्या साहाय्यानं शेताची किंवा जमिनीची नांगरट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर रोटावेटर मारून 4.5 फुटी सरी आम्ही सोडलेली आहे. सरी उथळ का सोडावी, तर आपण सिंगल पलटीने नांगरल्यानंतर रानाची चांगली मेहनत होती आणि नंतर रोटावेटर फिरवल्यानंतर रान भुसभुशीत होतं मित्रांनो. भुसभुशीत झाल्यानंतर अगदी खोल जर व्ही आकाराची सरी जर सोडली तर कांडी आहे आपली ऊसाची, ती ऊसाची कांडी खाली जाण्याची शक्यता असते खूप, आणि त्याच्यावरती जास्त माती पडते, उगवायचा त्रास होतो आणि खाली कठीण जागेवर गेल्यामुळं म्हणावे असे त्याला फुटवे पण येत नाहीत आणि कांडी पण चांगली उगवून येत नाही. त्यामुळं सरी ही नेहमी सोडताना उतळ अशी सोडायची मित्रांनो. उतळ सोडल्यानंतर काय होतं, तर उगवण क्षमता चांगली येते. लागण झाल्यानंतर हे पाहून घ्या तुम्ही, आम्ही कांडी लागण करतो. कांडी आधी कोरडी जमीन असताना त्याच्यामध्ये टाकून त्याच्यावरती माती टाकून घ्यायची, नंतर पाणी द्यायचं. लागण झाल्यानंतर 48 तासाच्या आत हे आम्ही 18 म्हणजे ॲट्रेझिन आपण म्हणतो, ॲट्रेझिन 50% WP हे हर्बिसाईड 500 ग्रॅममध्ये 220 ते 240 रुपयाच्या आसपास बसते. तर हे ॲट्रेझिन आहे ते तुम्ही 200 लिटर बॅरलमध्ये, समोर तुम्हाला बॅरल दिसतो आहे ते मी आज मारून घेतलेलं आहे. 200 लिटर पाण्यामध्ये हे ॲट्रेझिन 1 एकरसाठी वापरायचं आहे, अर्धा किलो. हे का मारायचं, तर हे ॲट्रेझिन करते काय काम, तर हे जमिनीमध्ये आत्ता पाणी दिल्यानंतर लगेच जे काही तण उगवणार असते त्याच्या काही जे बिया जागृत होणार असतात त्या मारण्याचं काम करते मित्रांनो. 50% जर तण नाही उगवलं तर काय काय फायदे होतात ते पण तुम्हाला मी सांगतो. पूर्णपणे तण उगवणार नाही, उगवणार नाही असं मी तुम्हाला सांगणार नाही. तण उगवणार, पण त्याची जी मात्रा असते ती कमी असणार. तण हे 50% उगवेल, 50% उगवणार. 50% तण कमी झालं तर होणार आहे काय, तर आपले ऊसाचे फुटवे चांगले येतात, वाढ चांगला मित्रांनो. जर हे औषध नाही मारलं तर सुरुवातीला तण जास्त आल्यामुळं काय होतं, तर फुटवा पण चांगला होत नाही आणि त्याला उगवताना त्रास होतो त्या ऊसाला. त्यामुळे तो भयानक मोठा लॉस आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही लागण झाल्यानंतर ॲट्रेझिन हे तणनाशक अवश्य तुम्ही मारून घ्या. ते मारल्यानंतर 50% तणांचा अगदी बंदोबस्त होईल आणि त्याच्यामुळं काय होते, तर ऊसाची उगवण क्षमता चांगली होऊन त्याला फुटवे पण चांगले येतील मित्रांनो. तर हे फुटवे आल्यानंतर 1261 मारल्यानंतरच फुटवा येतो, हे अगोदर सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या. 1261 फुटवे चांगले येतात, त्याच्यामध्ये काही दुमत असायचं कारण नाही. पण आपलं जर मॅनेजमेंट म्हणण्यापेक्षा आपलं जर शेतीमधलं हे म्हणजे आपण जे शेतीला हे करत असतो, नांगरणी असेल, रोटरणी असेल, सरी सोडणी असेल, हे जर प्रॉपर असेल, चांगलं असेल, तर माती भुसभुशीत झाल्यामुळं आणि हे तुम्ही असे काही चांगले सुरुवातीपासून तणांचा बंदोबस्त केल्यामुळं येणारे फुटवे नैसर्गिक आणि चांगले, त्याच्यावरती तुम्ही 1261 मारू शकता. 1261 मारलं तर अजून फुटवे येणार आहेत, चांगले येणार आहेत. 1261 बद्दल काही दुमत नाही किंवा असायचं काही कारण नाही. फक्त
तण कमी आल्या, सुरुवातीला जर तण नसेल तरीसुद्धा फुटवे चांगले येतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ॲट्राझिन तुम्ही सुरुवातीला जर 48 तासाच्या आत भिजवल्यानंतर लगेच जरी मारलं तर अतिशय उत्कृष्ट रिझल्ट ते चांगले येतात. ते रिझल्ट आल्यामुळं आपलं चांगलं पीक पूर्णपणे चांगलं फुटव्यापासून ते सगळं चांगलं येतं. तर माझं सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही ॲट्राझिन हे तणनाशक तुमची लागण झाल्यानंतर अवश्य मारून घ्या. मित्रांनो, सरी ही 4.5 फुटापेक्षा कमी नसावी. आधुनिक हेनं भरपूर तुम्ही 5 फुटी 6 फुटी 7 फुटी सोडली तरी चालते. ती तेवढं तुम्हाला जमणारं असावं हे पण तुम्ही विचार करा. सगळेजण सोडतायत पण तुम्ही सोडू नका. पण 4.5 फुटी ते 5 फुटी सरी, ह्या 2 4.5 आणि 5 फुटी ही अतिशय उत्कृष्ट सरी मानली जाते. किंवा ह्यानं तोटा काहीच नाही, झाले तर फायदेच होतात भरपूर. आणि मशीन असेल, यंत्र असेल, त्या टायमास त्याच्या तोडणीनं किंवा ट्रॅक्टरमधून फिरवणे असेल किंवा साईटून बगल मारणे, म्हणजे असं साईटून बांध असं थोडंसं कट करणे असेल, त्याला बगला मारणे असं वगैरे म्हणतात. अशा करण्यासाठी ते उत्कृष्ट आहे. त्यामुळं सरी नेहमी 4.5 ते 5 फूट सोडा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त हाईप करा. धन्यवाद.